रामकृष्ण हरी मंडळीनं, माझ्या सर्व संत सज्जन श्रोत्यांना, माऊलींच्या वारकरी बांधवांना साष्टांग दंडवत. आज आपण ज्ञानी यांचे राजे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिली आणि अत्यंत महत्वपूर्ण ओवी चिंतनासाठी घेतली आहे. ही ओवी केवळ मंगलाचरण नाही, तर संपूर्ण वेदांताचा गाभा आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो संवेद्या आत्मरूपा. माऊलींनी ग्रंथाची सुरुवात ओमने केली आहे. ओम हा परमेश्वराचा वाचक आहे. वेद आणि स्मृतीनुसार ओंकार आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर पडल्याने जन्मसिद्ध मंगलाकारक आहेत. ओम हे नामरूप रहित निर्गुण परब्रह्म ब्रह्मवस्तूचे वाचक आहे. हे केवळ एका शब्दाचे मंगलाचरण नसून परब्रह्माचेच मंगलाचरण आहे. जसा अरुंधतीचा तारा पाहण्यासाठी प्रथम वसिष्ठांचा तारा दाखवला जातो, तसेच सूक्ष्म ब्रह्म जाणण्यासाठी स्थूल ओंकाराचा आधार घ्यावा लागतो. या ठिकाणी नमोजी हा नमस्कार रूप मंगलाचरणाचा भाग आहे. मी त्या तत्वाला, त्या परमसत्याला विनम्रपणे वंदन करतो. मंगलाचरणाचे 3 प्रकार या ठिकाणी आलेले आहेत. एका ओवीमध्ये माऊलींनी वस्तू निर्देश म्हणजेच स्वरूप वर्णन, नमस्कार म्हणजे नमोजी आणि आशीर्वाद म्हणजे जय जय असे 3 प्रकारचे मंगलाचरण सिद्ध केले आहे. वेद प्रतिपाद्य. आता या ठिकाणी आद्या म्हणजे आदी, मूळ, पहिला. महाराज सांगतात की जगात प्रत्येक कार्याला उपादान कारण आणि निमित्त कारण अशी 2 कारणे लागतात. जसे की उपादान कारणासाठी आपण उदाहरण देऊ शकतो ते म्हणजे माती, आणि निमित्त कारणासाठी उदाहरण देऊ शकतो तो म्हणजे कुंभार. परंतु सृष्टीच्या या जगद्रूप कार्याला 2 भिन्न कारणे नाहीत. एकच चेतन परमात्मा उपादान आणि निमित्त कारण असे दोन्ही आहे, म्हणजे मातीही आणि कुंभारही. तो जगद्रूप झाला आणि त्यानेच स्वतःला तसे करून घेतले. सृष्टीच्या पूर्वी आत्मा होता, म्हणजे आत्मा या ठिकाणी सृष्टीच्या पूर्वी एक आत्माच होता. आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत हाच अद्वैत सिद्धांत आद्या या शब्दाने माऊली मांडतात. या ठिकाणी वेद प्रतिपाद्य, वेद, शास्त्रे आणि पुराणे, जसे हरिपाठामध्ये चहुवेदी जाण असे म्हणतात, अनेक नामरूपांचे वर्णन करत असली तरी त्या सर्वांनी केवळ एका परमेश्वराचेच वर्णन केले आहे. हा सगुण वस्तू निर्देश आहे. श्रुती ज्या सच्चिदानंद षडगुणेश्वर्याने युक्त अशा भगवंताचे वर्णन करतात, तो केवळ मायेने आलेला नाही, तो आपल्या स्वरूपाप्रमाणेच अमर्याद आहे. श्रीधराचार्य टीकेनुसार सगुणमेव गुणेर नभिभूतम सर्वशक्तीम. या ठिकाणी जय जय हे आशीर्वाद रूप मंगलचरण आहे. ग्रंथाच्या निर्विघ्न समाप्तीसाठी ईश्वराला आव्हान. यानंतर शब्द येतो स्वसंवेद्या. स्वसंवेद्या म्हणजे काय, तर स्वानुभव, स्वतःचा अनुभव. हा निर्गुण वस्तू निर्देश आहे. हे ज्ञान केवळ स्वतःच्या अनुभवाने, आत्मज्ञानाने जाणले जाते. ते बुद्धीच्या तर्काने किंवा दुसऱ्याच्या सांगण्याने कळत नाही. उदाहरणार्थ, साखरेची चव या ठिकाणी दुसरा सांगू शकत नाही, तो स्वतःच अनुभवावी लागते.
ती गोड आहे, कडू आहे, ते स्वतःलाच कळले पाहिजे आणि स्वतःच्या चवीनुसार आपल्याला तो अनुभव येईल. आत्मा ज्ञानरूप असून तो ज्ञानवृत्तीने जाणला जातो. या ठिकाणी दुसरा शब्द येतो तो म्हणजे आत्मरूपा. हा सर्वात मोठा सिद्धांत. हा परमात्मा बाहेर नाही, तो प्रत्येकाच्या देहाच्या ठिकाणी आहे. प्रत्येकाच्या देहाचे ठिकाणी अधिष्ठानभूत असलेला चेतन जो आत्मा आहे तोच आहे. आत्म्याहून परमात्मा भिन्न नाही, एकच आहे. मी ज्याला वंदन करत आहे ते दुसरे कोणी नाही तर माझ्या अंतःकरणात असलेले माझेच आत्मस्वरूप आहे. माऊलींनी पहिली ओवी लिहून हे सिद्ध केले की देव वेगळा नाही आणि मी वेगळा नाही. ओंकार, सृष्टी, वेद आणि माझा आत्मा हे सर्व एकच आहे. चला तर आपणही माऊलींच्या ज्ञानेश्वरीचे चिंतन करून त्या स्वसंवेद्य आत्मरूपाला आपल्या हृदयात अनुभवण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी मंडळींनो, काल आपण पाहिले माऊलींनी पहिला नमस्कार ओम स्वरूप निराकार स्वसंवेद्य आत्मरूपाला केला आहे. देव तर निराकार आहे. मग लगेच दुसऱ्या क्षणी माऊली देवा तूच गणेश असे सगुण रूपात काय येतात आणि गणेश वंदना करताना स्वतःला निवृत्ती दासू का म्हणतात? निर्गुण तत्वाने सगुण रूप का घ्यावे? चला तर या ओळीचा सविस्तर अर्थ आपण यापुढे पाहूया. देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. आत्मरूप आदी हे परब्रह्म अव्यक्त आहे. ते सर्वांना बुद्धी, शक्ती आणि ज्ञान देते, पण ते पडद्याआड राहून कार्य करते. दुसऱ्या ओळीमध्ये ग्रंथ रचना किंवा कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी त्या निराकार शक्तीला एका सगुण अधिकारी रूपाची गरज असते. हे अधिकारी रूप म्हणजे गणेश. उदाहरण द्यायचं झालं तर एका मोठ्या कंपनीचा मालक आहे, परदेशात असतो. त्याला संपूर्ण कंपनी चालवायची आहे. तो मालक भारतात काम करण्यासाठी एका सीईओ ची नेमणूक करतो. सीईओ कडेच तो सर्व अधिकार, बुद्धी आणि निर्णयाची शक्ती असते. माऊली म्हणतात, देवा तूच माझा खरा मालक आहे आणि तू नेमलेला हा कार्यकारी अधिकारी म्हणजे गणेश सुद्धा तूच आहेस. मी तुझ्यात सत्ता हस्तांतर सिद्धार्थाला वंदन करतो. माऊली या ठिकाणी काय सांगतात बघा. आपण जे उदाहरण बघितलं, जो मालक आहे कंपनीचा, जो परदेशात असतो, हा निराकार देव आहे. आणि जो सीईओ आहे, जो सर्व अधिकार आहे ज्याच्याकडे, तो म्हणजे हा श्री गणेश. यानंतर वारकरी संप्रदायात गुरुलाच देव मानले जाते. जसं आपण बघतोच, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. माऊलींच्या जीवनात निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू आणि सर्वस्व होते. म्हणून जेव्हा माऊली देवा तूच गणेशू असे म्हणतात, तेव्हा ते निवृत्तीनाथांनाच बुद्धीचा दाता आणि विघ्नहर्ता मानतात. ज्याप्रमाणे राजाची बुद्धी त्याच्या अधिकाऱ्यांतून प्रकट होते, त्याप्रमाणे परमेश्वराची जीवनानुग्राहक शक्ती म्हणजेच जीवावर कृपा करणारी शक्ती जी आहे, सद्गुरू आणि गणेश यांच्या रूपाने प्रकट होते. या ठिकाणी पुढे सकलार्थमती प्रकाशू म्हणजे सकलार्थमती म्हणजे सर्व वेद, शास्त्रे, पुराणे आणि अनुभव सिद्ध जे ज्ञान आहे, अनुभवातून आलेलं जे ज्ञान आहे, त्या बुद्धीला प्रकाश देणार आहे.
माऊलींनी वयाच्या केवळ 21व्या वर्षी एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिला. त्यांना प्रचंड ज्ञान होते, तरीही ते मला येते असे न म्हणता तो देव गुरु माझ्या बुद्धीला प्रकाश देतो आहे असे म्हणतात. मला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले, यश मिळाले, याचा करता मी आहे की तो? माऊली म्हणतात, तू केवळ बुद्धीचे भांडे आहेस, त्यात ज्ञान भरतो तो परमेश्वर आहे. जर बुद्धीला दैवी स्फुरण प्रकाश नसेल तर ती केवळ अंधारात चाचपडणारी ठरते. ग्रंथाचा गुढार्थ उलगडण्यासाठी मला तुझ्या प्रकाशाची गरज आहे, हा या चरणाचा मुख्य अर्थ आहे. मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. या ठिकाणी माऊली स्वतःचे नाव ज्ञानदेव न घेता निवृत्ती दासू म्हणजे निवृत्तीनाथांचा सेवक दास म्हणून ओळख देतात. मी करतो हाच सर्वात मोठा अहंकार आहे. हा अहंकार ज्ञानाला घातक आहे. माऊलींनी निवृत्ती दासू हे पद वापरून कर्तृत्वाचा पूर्ण त्याग केलाय. संत तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगात अहंकारामुळे आत्म्याचा घात होतो, आत्महत्या असे सांगतात. माऊलींनी निवृत्ती दासू म्हणून निरअहंकार राहून आत्म्याचा घात टाळला. मी फक्त एक साधन आहे. माझ्याकडून जो काही महान ग्रंथ निर्माण होत आहे तो माझे नव्हे तर माझ्या सद्गुरूंच्या कृपेचा प्रसाद आहे. अवधारी जोजी म्हणजे लक्षपूर्वक ऐका आणि स्वीकार करा. हे आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. माऊली श्रोत्यांना विनंती करतात की मी निवृत्तीनाथांचा सेवक म्हणून जे सांगत आहे ते शुद्ध ज्ञान तुम्ही केवळ ऐकू नका तर आत्मसात करा, ज्यामुळे तुम्हालाही यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होईल आणि तुमचा हा ग्रंथ श्रवणाचा प्रयत्न सफल होईल. ज्ञानेश्वरीतील ही दुसरी ओवी आपल्याला शिकवते की यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही, तर आपल्याला सद्गुरूंच्या रूपात आलेल्या परमेश्वरी शक्तीचा म्हणजे गणेशाचा आश्रय घ्यावा लागतो. आपल्या कामाचे श्रेय नेहमी गुरु किंवा ईश्वराच्या चरणी समर्पित करा. चला तर आजपासून आपल्या प्रत्येक कार्यात निवृत्ती दासू या भावनेने काम करूया. रामकृष्ण हरी मंडळींनो, आपण पहिल्या ओवीत निराकार आत्मरूपाला वंदन केले. दुसऱ्या ओवीत त्याच तत्वाला सगुण गणेश म्हणून स्वीकारले. आता तिसऱ्या ओवीत माऊली सांगतात, या गणेशाचे शरीर कशाचे बनलेले आहे? हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे. सामान्यतः आपण गणेशाची मूर्ती मातीची किंवा दगडाची पाहतो, पण माऊली म्हणतात माझ्या गणेशाची मूर्ती म्हणजे हे शब्द ब्रह्म अशेष आहे. आता शब्द ब्रह्म अशेष म्हणजे काय? तर शब्द हेच ब्रह्म आहे आणि ते अशेष म्हणजेच अमर्याद, अत्यंत अनंत आणि संपूर्ण असे आहे. म्हणजे चारही वेद, उपनिषदे, स्मृती आणि पुराणे हे सगळे ज्ञान मिळून गणेशाची एक सुवेश म्हणजे उत्तम सुंदर मूर्ती तयार झाली आहे. माऊलींनी पूजेची दिशा बदलली. देव दगडाच्या मूर्तीत नाही तर ज्ञानाच्या मूर्तीत आहे. जोपर्यंत ज्ञान म्हणजेच शब्द आहे तोपर्यंतच गणेशाची मूर्ती आहे. यानंतर वर्ण वपू म्हणजे काय? तर या मूर्तीचा देह म्हणजे वपू कशाचा आहे? तो वर्णांचा म्हणजेच अक्षरांचा, शब्दांचा आहे आणि तो निर्दोष आहे. मानवी ज्ञानाचा आधार इंद्रिय किंवा बुद्धी आहे, पण ती नेहमी अपूर्ण असतात.
म्हणून मनुष्य चुका करतो. पण वेद हे अपौरुषेय म्हणजेच मनुष्याने न रचलेले आहेत. माऊलींच्या म्हणण्यानुसार परमेश्वराच्या वचनात 4 मानवी दोष नसतात. पहिला आहे भ्रम, वस्तूंचे विपरीत ज्ञान होणे. परमेश्वर सर्वज्ञ असल्याने त्यांच्या वचनात भ्रांती नाही. दुसरा आहे प्रमाद, निष्काळजीपणामुळे होणारी चूक. ईश्वर कधीही प्रमाद करत नाही. तिसरा आहे कर्णापाठव, अपूर्ण इंद्रिये. वेद इंद्रिय जनित नसल्याने या दोषापासून मुक्त आहेत. आणि चौथं आहे विप्रलिप्सा, फसवण्याची बुद्धी. परमेश्वर निस्वार्थी असल्याने त्यांच्या वचनात फसवणुकीचा हेतू नसतो. निष्कर्ष सांगायचं झालं तर या 4ही दोषांपासून मुक्त असल्यामुळे हे शब्दरूप शरीर वेद म्हणजे पूर्णतः निर्दोष आहेत. म्हणून वेद हे स्वतः प्रमाण आहेत. अशेष शब्दातून सिद्ध होते की सर्व शास्त्रे, पुराणे, स्मृती वेगवेगळ्या कथा सांगत असली तरी त्या सर्वांची एक वाक्यता आहे. ते सर्व मिळून एकाच परमतत्वाचे म्हणजेच गणेशाचे, त्या ब्रह्माचे वर्णन करतात. जोपर्यंत तुम्ही शास्त्रांना विभागून पाहता तोपर्यंत गोंधळ आहे. जेव्हा तुम्ही त्या सर्वांना एक मानता तेव्हाच गणेशाचे सुवेश रूप प्रकट होते. पूजा म्हणजे काय? ज्ञानी व्यक्तीसाठी गणेशाची खरी पूजा म्हणजे मूर्तीवर फुले वाहणे नव्हे, तर या शब्दरूप शरीराचे आकलन करणे आहे. या ज्ञानाचे सेवन करणे, त्याचा अभ्यास करणे आणि ते आचरणात आणणे हीच गणेशाची खरी सुवेश मूर्ती पूजा आहे. रामकृष्ण हरी मंडळींनो, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे चिंतन आपण पुढे नेत आहोत. आज आपण पहिल्या अध्यायातील अत्यंत महत्वाची 4थी ओवी समजून घेणार आहोत. स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव, अर्थ शोभा. या गणेशाच्या निरनिराळ्या स्मृती हेच त्याचे स्वाभाविक अंगभूत अवयव आहेत. त्या सर्व स्मृतीरूपी अवयवांच्या ठिकाणी त्या स्मृतींमधील निरनिराळे सिद्धांत रूप अर्थाचे सौंदर्य हेच गणेशाच्या शरीराचे एकवटलेले म्हणजेच परिपूर्ण लावण्य आहे. स्मृती तेची अवयव. येथे ज्या गणेशाचे वर्णन केले आहे तो प्रत्यक्ष दगडी मूर्तीतील गणेश नसून श्री व्यासमुनींनी रचलेला महाभारत आणि ज्ञानेश्वरीचा मूळ आधारस्तंभ म्हणजेच शब्दज्ञान हा आहे. ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथरूप देहाची स्तुती करत आहेत. ज्याप्रमाणे मानवी शरीरात हात, पाय, डोके हे अवयव संपूर्ण शरीराला चालना देतात, त्याचप्रमाणे स्मृती ग्रंथ म्हणजेच उदाहरणार्थ मनुस्मृती, याज्ञवैकल्य स्मृती, षडदर्शने, पुराणे हे वेदांच्या म्हणजे श्रुतीच्या मुख्य सिद्धांताला स्पष्ट करतात आणि त्याला मूर्त रूप देतात. आता या ठिकाणी अंगिक भाव. आता अंगिक भाव म्हणजे काय? तर अंगिक भाव म्हणजे अंगाचा, भागाचा भाव किंवा मूळ गोष्टीचा अविभाज्य भाग असणे. स्मृती ह्या श्रुतीपासून वेगळ्या नाहीत, तर श्रुतीचाच विस्तार आणि प्रकटीकरण आहेत, म्हणूनच त्या अंगिक आहेत. आता आपण श्रुती म्हणजेच वेद आणि स्मृती म्हणजेच ग्रंथ यातील फरक पाहूया. आता श्रुती म्हणजे ज्यांना आत्मविस्मृती म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचे विस्मरण कधीच झाले नाही अशा परमात्म्याचे म्हणजेच ईश्वराचे शब्द, जसे की वेद, ब्राह्मण, उपनिषदे
हे अपौरुषेय, मानवाने न रचलेले मानले जातात. आणि स्मृती, ज्यांना आत्मविस्मृती झाली होती, म्हणजे जीव, पण नंतर त्यांना श्रुतीचा अभ्यास करून आत्मज्ञान प्राप्त झाले, अशा ज्ञानी पुरुषांनी रचलेले ग्रंथ, जसे की मनुस्मृती, षडदर्शने, न्याय, वैशेषिक, सांख्ययोग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, हे सगळे. स्मृतींचे सौंदर्य त्यांच्या बाह्य स्वरूपात, म्हणजे शब्दात नसून त्या स्मृतींनी श्रुतीचे जे गूढ आणि गहन सिद्धांत सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले आहेत त्या अर्थात आहे. आता या ठिकाणी श्रुती, स्मृती आणि पुराणे या सर्वांच्या सिद्धांतांमध्ये एक वाक्यता आहे. स्मृतींनी आपल्या बुद्धीचे नवे सिद्धांत ओतले नाहीत, तर त्यांनी श्रुतीतील अर्थ स्पष्ट केला आहे. विविध स्मृती आहेत, जसं की कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, वेगवेगळ्या मार्गांनी वर्णन करत असल्या तरी विविध स्मृती जसे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग वेगवेगळ्या मार्गांनी वर्णन करत असल्या तरी त्या एकाच अंतिम सत्याकडे, म्हणजेच ब्रह्मज्ञान याकडे निर्देश करतात. अनेक अवयव मिळून जसे एक परिपूर्ण शरीर तयार होते, तसेच अनेक स्मृतींमधील अर्थ मिळून पूर्ण ज्ञान हेच गणेशाचे एकवटलेले लावण्य बनले आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याप्रमाणे शरीरातील अनेक अवयव हा संपूर्ण शरीराच्या पोषणासाठी कार्य करतो, त्याचप्रमाणे स्मृतीमधील प्रत्येक सिद्धांत हा श्रुतीतील अत्यंत तत्वज्ञानाला, अंतिम तत्वज्ञानाला पुष्टी देतो. या सर्व स्मृतींचा संग्रह आणि समन्वय हेच या ज्ञानदेहाचे सर्वोच्च आणि परिपूर्ण आध्यात्मिक सौंदर्य आहे. तर मंडळींनो, जर थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर येथे ज्ञानेश्वर महाराज प्रत्यक्ष गणपती नाही, तर व्यासमुनींनी दिलेले ज्ञान, ग्रंथरूपी ज्ञान, याला गणेश मानत आहेत. आणि या ग्रंथरूपी शरीराचे अवयव काय काय आहेत, तर ते आहेत स्मृती ग्रंथ. आता स्मृती म्हणजे अविभाज्य भाग, या ठिकाणी अंगिक भाव जो आहे या ठिकाणी सांगितलेला आहे. तर स्मृती या वेदांपासून वेगळ्या नाहीत, तर त्या वेदांना मदत करणाऱ्या आणि त्यांचे स्पष्टीकरण देणाऱ्या आहेत. जसा हात शरीराचा अविभाज्य भाग असतो, तसे स्मृती हे श्रुती म्हणजे वेदांचे ज्ञानचा अविभाज्य भाग आहे. श्रुती हे परमेश्वराचे शब्द आहेत, तर स्मृती हे ज्ञानी लोकांनी श्रुतीवर आधारित लिहिलेले ग्रंथ आहे. आता स्मृतींचे खरे सौंदर्य त्यांच्या शब्दात नाही, तर त्यातील तत्वज्ञानात आहे. वेगवेगळ्या स्मृती वेगवेगळ्या मार्गांनी बोलत असल्या तरी त्या सर्वांचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे ब्रह्मज्ञान, जे की अंतिम सत्य. या सर्व सिद्धांतांची जी एकजूट आहे, जी सुसंगती आहे, तेच या ज्ञानदेहाचे खरे आणि परिपूर्ण सौंदर्य, लावण्य आहे. आता याच्यातून अंतिम सारांश काय, तर स्मृती हे वेदांच्या म्हणजे श्रुतीच्या ज्ञानाला मूर्त रूप देतात आणि त्यातील सिद्धांतांना एकत्र आणून ज्ञानाचे परिपूर्ण सौंदर्य दर्शवतात. उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या बुक स्टॉल वरती जाता, एखाद्या पुस्तकालयामध्ये जाता, तर त्या ठिकाणी पुस्तकाचं सौंदर्य हे कशावर ठरवतात तुम्ही? त्याच्या कव्हरवरून नाही, कारण जो कव्हर आहे तो फक्त एक भाग आहे त्याचा, पण त्यातील जे ज्ञान आहे ते पुस्तकाचे सौंदर्य अजून वाढवतात. आपल्याला भरपूर अशी पुस्तके दिसतात ज्या ठिकाणी त्यांचे रंगीबेरंगी या ठिकाणी कव्हर असतात, पुष्ट असतात, पण आपल्याला जे पाहिजे, जे ज्ञान आहे, ते ज्ञान त्यामध्ये भेटलं पाहिजे आणि तेच ज्ञान त्या पुस्तकाला अजून सुंदर बनवतं. तर हेच या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे.